आम्हाला जे टीव्हीवर ॲड फिल्म्स दिसतात, पण त्याच्यामागे असं काहीतरी खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार घडत असेल ना, म्हणजे एखादी आम्हाला सांगा ना काही इन्सिडेंट्स? हो ना, तुम्ही बघता 1 मिनिटाची ॲड, तुम्हाला वाटतं की हे करायला 10 मिनिटं लागली असतील म्हणून. त्यामागे प्रचंड मेहनत असते लोकांची आणि त्यात प्रचंड चमत्कारिक गोष्टी घडतात. मी 2 गोष्टी सांगायच्या म्हणजे एक मी व्हिडिओकॉन हं. टेलिव्हिजन मी लॉन्च केले आणि तेव्हा माझी आयडिया अशी होती की व्हिडिओकॉनचे दूत आम्हाला म्हणाले की वी आर द बिगेस्ट टेलिव्हिजन मॅन्युफॅक्चर. तेव्हा BPL आणखीन व्हिडिओकॉनमध्ये कॉम्पिटिशन होती. पण ते म्हणाले इन टर्म्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग टेलिव्हिजन सेट्स वी आर नंबर 1. वी आर द किंग ऑफ दिस दिस कॅटेगरी. तर म्हटलं आपण विल सिम्बलाइज यू. आता जंगलामधला राजा म्हणजे आपण सिंह म्हणतो, हु इज द किंग ऑफ द जंगल. तर म्हटलं विल सिम्बलाइज व्हिडिओकॉन ॲज द किंग ऑफ द जंगल. म्हणजे किंग आम्ही वी आर द किंग. तर मी एक कॉन्सेप्ट लिहिली की अशी मुलगी टीव्ही बघत बसली आहे आणि रस्त्यावरनं एक बाहेर सिंह चालतोय रस्त्यावर बरं. आणि ती चालत दिसते त्याला सडनली शी सीज दॅट सिंह इन द स्क्रीन आणि मग तो सिंह येता येता तिच्या बाजूला येऊन बसतो आणि सिट्स नेक्स्ट टू हर आणि मग ती बघते आणि मग इट सेज की ब्रिंग होम द लीडर आणि मग ते टीव्हीचं पण ते हे सिंह वगैरे येतो आणि व्हिडिओकॉन असं लाईन होती. त्यांनी अप्रूव्ह केली. आता करूया शूट. व्हॉट दे हॅडंट रिअलाइज की मला तो ॲनिमेटेड सिंह नको होता. मला खरा सिंह? खरा सिंह पाहिजे होता मला. तुम्ही खरा सिंह आणणार होतात? तर आम्ही चौकशी केली, खरा सिंह तुम्हाला कुठनं मिळणार आहे? तर आम्हाला वाटतं कराडला कुठेतरी एक सर्कस, जेमिनी सर्कस होती. तर त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं. ते म्हणले आमच्याकडे एक सिंह आहे, आफ्रिकन सिंह आहे, ट्रेंड आहे. त्याचं नाव शिवा का शंकरचं नाव होतं. तर आम्ही त्याला घेऊन येऊ शकतो इकडे. तर म्हटलं आणा त्याला, आमचं 2 दिवस शूटिंग आम्ही त्याचं करू. नंतर आम्हाला कळलं की तुम्ही सिंह किंवा कुठल्याही म्हणजे अशा प्राण्याला तुम्ही रस्त्यावर सोडू शकत नाही मुंबईमध्ये. पोलिसांची परमिशन नसते. तर आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही एक रात्री बॅलाड इस्टेटला आम्ही शूट करू, जिकडे ऑफिसेस आहेत फक्त. तिकडे आम्ही सेट बीट लावू काहीतरी आणि तिकडे कोणी माणसं राहत नाहीत तिकडे, त्यामुळे इट्स सेफ. ते म्हणाले नाही, ऑफिस असो किंवा रेसिडेन्शियल एरिया असो, तुम्ही सिंहाला रस्त्यावर सोडू शकत नाही. आणि आय वॉन्टेड टू सी हिम वॉकिंग ऑन द स्ट्रीट. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही मग सेट करू. आम्ही एक स्टुडिओ बुक केला आणि तेव्हा बिजॉन दासगुप्ता म्हणून एक मोठा आर्ट डिरेक्टर होता. टीव्हीमध्ये तो दूरदर्शनला काम करायचा, माझा मित्र होता. त्यांनी अप्रतिम सेट लावला. म्हणजे दोन्ही बाजूला अशी दुकानं आहेत वगैरे, कॉबलस्टोन जमीन आहे, इकडे पाणी पडलं, त्यात व्हिडिओकॉनचा लोगो असा रिफ्लेक्ट होतोय वगैरे, असं काचेची दुकानं आहेत, तर काय काय हे आहे. आणि म्हटलं उद्या सकाळी आता सिंह येईल, मग आपण रात्री शूट करायचं ते. दुसऱ्या दिवशी त्या स्टुडिओमध्ये आमच्या एक लहानशी सर्कस आली. म्हणजे एक सिंह, एक वाघ, 10 माकडं आणि एक 10-12 पक्षी. तर म्हटलं आम्हाला फक्त एक सिंह पाहिजे होता. ते म्हणाले हो, पण त्याला सवय आहे अशा आवाजाची आजूबाजूला, त्याला फार एकटं वाटेल एकटा आला तर, म्हणून आम्ही एक लहान म्हणून सर्कसच आणली आहे. त्यांनी अख्खी सर्कस आणली, अर्धी सर्कस आणली त्यांनी तिकडे. म्हटलं ठीक आहे. ते पिंजरे त्यांचे होते असे, सर्कस तू बघितली असेल ते असं व्हील्सवरती असतात, ते दरवाजे असे उघडतात त्याचे. रात्री आपण शूट करूया. तर मी आमच्या एजन्सीला म्हटलं की एक काम करा, तुम्ही असा एक स्टील फोटोग्राफर पण आणा की आपल्याला प्रेस ॲड करायला लागेल, पोस्टर करायला लागेल. तर गेट समबडी हू लाईक्स ॲनिमल्स, मग त्याला नीटपणे शूट करेल. ते बरं म्हणाले. तर आम्ही रात्री शूटिंगला गेलो सगळे, की आता त्या सिंहाला आणायचं तिकडे. बाहेर वाघ-बीघ बाहेर होते आणि तो उघडला की तो सिंह उडी मारून तो ट्रेंड आहे, तो फिरेल तिकडे, चालेल, आम्ही शूट करत राहू. तर त्या सिंहाला त्यांनी काढला, दरवाजा उघडला. दरवाजा उघडला की तो सिंह उडी मारायचा, आणखीन बाहेर जाऊन सुलावर असा बसायचा तो. त्याला तशी सवय होती. तो चालायचा नाही. त्याला ही वॉज यूज टू दिस, की दरवाजा उघडला की धावत जायचं आणि सुलावर बसायचं आणि असे पाय वरती करून बसायचे. तुम्ही त्याला म्हटलं उसको चलने दो. ट्रेंड है ना, तो म्हणाला ट्रेन मतलब यही ट्रेनिंग है उसका, कि वो त्याला दरवाजा सांगता खोल येत के नाही. आके बाकी जाके बैठता है वहाँ पे. अभी क्या करेंगे? आणि आमचा जो फोटोग्राफर आणला होता त्यांनी, आमच्या काही मूर्ख माणसांनी एजन्सीमधल्या, त्यांनी इन्स्टेड ऑफ गेटिंग अ फोटोग्राफर हू लाईक्ड ॲनिमल्स, त्यांनी एक फॅशन फोटोग्राफर आणला होता. ज्यांना मुलींबरोबर फॅशन मॉडेल्सबरोबर शूटिंग करून त्याला सवय होती. तो सिंह चालत नव्हता. तर कोणीतरी त्यांच्याच माणसाने सांगितलं, सर्कसमधल्या माणसांनी, की आपण एक काम करूया, त्याला आपण 2 हार्नेस लावूया असे थिन वायरचे. एक पुढे एक गळ्याला लावूया आपण त्याला, एक पाठनं ओढेल, एक पुढनं ओढेल. मी त्याला ओढला की तो सिंहामध्ये चालायचा 2 पावलं आणि ते हार्नेस दिसत नाही त्याच्यामध्ये. प्रॉब्लेम वॉज की हा फॅशन फोटोग्राफर होता. त्याला मॉडेल्सची सवय होती. मग तो म्हणायचा की उसका चेहरा थोड़ा लेफ्ट को करना, उसको लाइट उसमें बराबर आता नहीं, थोड़ा ऊपर लेना. मग ते खेचायचे त्याला.
तो सिंह आहे, ती काय मुलगी नाही आहे मॉडेल तुझी की त्याला तू आपला चेहरा लेफ्ट कर लेना, लाईट बरोबर आता नाही आग पे थोडा लेफ्ट मूव्ह करणं, असं करून त्याला खेचायला लागले. ते एक 1.5 त्या सिंहाने सहन केलं ते सगळं, ओढणं खेचणं वगैरे. आणि 12-12:30 वाजता तो सिंह इतका वैतागला, त्यांनी असा जोरात हिसडा दिला, त्या दोघाही माणसांना फेकलं आणि त्यांनी आमचा अख्खा सेट तोडून टाकला. पण ते प्लास्टिकचं होतं, इट वॉज इन ग्लास. खाड 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 तोडत जाऊन तो कोपऱ्यात जाऊन बसला तो सिंह. तर रात्री मी 1:30 वाजता क्लायंटला फोन केला, म्हटलं की एक प्रॉब्लेम झालाय की तो सिंह काही ट्रेन नाही आहे, तो काही चालत नाही आहे. आपण वाघ वापरूया का? आणि वाघ पण आला इकडे. ते म्हणाले वाघ नको, कारण वाघ तेव्हा शिवसेनेचे सिंबल वगैरे आहे, म्हणजे ते अच्छा. पॉलिटिकल. तेव्हा आता त्यांनी केलं असं, कारण देन मिस्टर दूध जॉईन शिवसेना, म्हणजे ही वॉज अ शिवसेना राज्यसभा मेंबर लेटर ऑन. पण तेव्हा त्यांनी म्हटलं की नको, पॉलिटिकल काहीतरी होईल, ते आप करूया नको. आता काय करायचं म्हटलं, आपण विल ट्राय अगेन नेक्स्ट डे. मग तो रात्रीच्या रात्री परत आम्ही सेट लावला. नेक्स्ट डे परत तो उभा केला आम्ही सेट. मग नेक्स्ट डे आम्ही म्हटलं आता आज रात्री आपण शूट करूया. तर फोटोग्राफर म्हणाला, मला आय एम व्हेरी स्कॅर्ड ऑफ दिस, तो सिंह धावला बिला कुठे चावला तर काय करायचं. तोच सेम फोटोग्राफर. मग आम्ही युक्ती अशी केली, मी असं केलं की मी म्हटलं आपण फोटोग्राफरला पिंजऱ्यात ठेवूया, सिंहाला बाहेर ठेवूया. मग तो फोटोग्राफर सिंह आणि तो कॅमेरामन याचा दोघं आपले लेन्सेस त्या बार्समध्ये बाहेर काढून पिंजऱ्यात बसले. सिंह बाहेर मोकळा होता आणि मग मी ह्या लोकांना गाडीतनं फिरवायचो फोटोग्राफरला. मी सिंह 2-3 पावलं चालायचं आणि गाडीतनं ते दिलेल्या अँगलनी शूट करायची. अशी आम्ही ती अख्खी फिल्म शूट केली. अरे, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही बघता तुम्ही 1 मिनिटाची फिल्म, तुम्हाला कळत नाही की आम्ही ह्याच्या पाठी एवढं काय काय आम्ही केलं असेल. आणि मग त्या मुलीबरोबर ते सिंह बसणं वगैरे म्हणजे फार कठीण होतं. मग आम्ही एक असं कंप्लीट पार्टिशन लावलं तिकडे. ती मुलगीही घाबरली, जी मॉडेल बघत होती. ती म्हणली, आय कॅन्ट सिट विथ अ लायन, ही इज नॉट ट्रेन्ड. मग आम्ही असं एक पार्टिशन केलं तिकडे. आणि आता आम्ही इझिली करू शकलो असतो. आता कॉम्प्युटर ग्राफिक्स फार वाढलंय. तेव्हा अशा गोष्टी शक्य नव्हत्या. आम्ही ते चीट करून आम्ही ते शूट केलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.